नमस्कार, गुड मॉर्निंग. मी केतकी जोशी आणि पहिलीच बातमी आहे दिल्लीतली. कारण दिल्लीमध्ये आपल्याला माहिती आहे काल इस्रायलच्या दूतावासासमोर एक स्फोट झालेला आहे आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा पश्चिम बंगाल दौरा रद्द झालाय. आज आणि उद्या ते पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर जाणार होते, मात्र हा दौरा आता रद्द झालाय. दिल्लीत शुक्रवारी संध्याकाळी एक बॉम्बस्फोट झाला आणि याच पार्श्वभूमीवर शहा यांचा दौरा रद्द झाल्याचं सांगण्यात येत आहे. दिल्लीतल्या सुरक्षेबाबत अमित शहा आज देखील महत्त्वाच्या बैठका घेणार असल्याचं कळत आहे. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत अमित शहा वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करत होते. एकतर दिल्लीत सध्या शेतकऱ्यांचं आंदोलन देखील सुरू आहे आणि ज्या ठिकाणी हा बॉम्बस्फोट झाला तो दिल्लीतला हाय सिक्युरिटी झोन आहे. इस्रायलच्या दूतावासाबाहेरच हा स्फोट झालेला आहे आणि या स्फोटाचा तपास कसा सुरू आहे, या स्फोटाबद्दलची सविस्तर माहिती अगदी रात्री उशिरापर्यंत अमित शहा हे अधिकाऱ्यांकडून घेत होते. या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर सगळ्या देशातल्या सगळ्या ज्या महत्त्वाच्या सरकारी कार्यालये आहेत किंवा इमारती आहेत, एअरपोर्ट्स आहेत, तिथे हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि आणखी सुरक्षेचा काय आढावा घेता येईल याबाबत अमित शहा यांची उशिरापर्यंत चर्चा सुरू होती. तर दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इस्रायली दूतावासाशेजारी झालेल्या स्फोटात सापडलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक टॅक्सी दिसली आहे. यामध्ये 2 लोक या टॅक्सीमधून घटनास्थळी दाखल झाले आणि त्यानंतर ही टॅक्सी रवाना झाली. विशेष सेलनं या कॅब चालकाचा शोध घेतला आणि त्याची चौकशी देखील केली आहे. आरोपी संशयितांसाठी एक ब्लूप्रिंट तयार करण्यात आली आहे. जे पत्र सापडले त्याचा देखील शोध घेतला जातोय. आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास. प्रशांत, अर्थातच सुरक्षा आता तिथे वाढवण्यात आलेली असेल. जी कॅब तिथे आली होती, ज्या कॅबमधनं हे 2 आरोपी आल्याचं सांगितलं जात होतं, त्याबद्दल काही तपास अधिक झालेला आहे का आणि या सगळ्या तपासाबद्दलची सविस्तर माहिती काय आहे? महत्वाचं म्हणजे केतकी जसा उल्लेख आपण केला होता, काल इस्रायली दूतावासाच्या बाहेर सायंकाळी 5:05 एक बॉम्बस्फोट झाला होता. हा लो इंटेन्सिटीचा बॉम्बस्फोट होता, पण घटनास्थळाहून ज्या पद्धतीने पुरावे आढळलेले आहे त्यामध्ये काही एक पत्र आढळले आहे जे इस्रायली भाषेत लिहिलेलं आहे. सोबतच काही बेरिंग देखील आढळलेले आहे आणि काही छडे देखील जे असतात ते आढळलेले आहे. हे सगळे पुरावे हातात घेतल्यानंतर FCIR ची टीम जी आहे त्या घटनास्थळावर विविध अजून पुरावे जमा करत आहे. फॉरेन्सिक देखील पुरावे जमा करण्याच्या प्रयत्नात आहे. दरम्यानच्या काळात दिल्ली पोलिसांच्या वतीने जे स्पेशल सेल आहे त्यांनी चौकशी प्रारंभ केलेली आहे. काल रात्री उशिरापासून त्यांनी प्रारंभ केली आणि काल त्यांच्या पुढे जे सीसीटीव्ही जे फुटेज आढळलेले आहे त्या फुटेजमध्ये महत्वाचं म्हणजे जर बघितलं तर एक गाडी जी आहे त्या घटनास्थळापर्यंत आलेली आहे आणि जिथे बॉम्बस्फोट झाला तिथे 2 लोक उतरले, त्यांनी तिथे बॉम्ब प्लांट केला आणि त्यानंतर ते पायदळच तिथून निघून गेल्याची माहिती पुढे आलेली आहे. त्या या सीसीटीव्हीच्या आधारावरती त्या कार चालकाची ओळख पटलेली आहे. त्या कार चालकाला कडून माहिती घेण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि जे 2 लोक याच्यात होते त्यांची देखील छायाचित्र किंवा चित्र बनवण्याचा प्रयत्न दिल्ली पोलिसांच्या वतीने केला जात आहे. महत्वाचं म्हणजे याशिवायही सोबत त्या संपूर्ण परिसरातला जो डंप डाटा आहे जो कोणाचा कोणाला आणि कोणाचा आला नाही या संदर्भातली माहिती एकत्र केली जात आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार स्पेशल सेलने सुरुवातीच्या तपासात दहशत पसरवणारी हा बॉम्बस्फोट करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. एक संशयास्पद कार्याचा उल्लेख मी केला ते देखील आहे. त्यानंतर तांत्रिक देखील पोलिसांची मदत घेतली जात आहे. मोबाईलचा डंप डेटा देखील एकत्र केला जात आहे आणि हा स्फोट झाला त्यावेळी येथे किती फोन कार्यरत होते याची ही माहिती घेतली जात आहे. धन्यवाद प्रशांत. आणि याचे अपडेट्स आम्ही तुझ्याकडून घेत राहणार आहोत. आपल्याला माहिती आहे हा स्फोट झाल्यानंतर देशातल्या सगळ्या महत्त्वाचे इमारती असतील, सरकारी इमारती असतील किंवा एअरपोर्ट्स असेल आणि अन्य संस्था असतील तिथे हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे आता सीसीटीव्ही फुटेजचा तपास सुद्धा सुरू आहे. सीसीटीव्ही फुटेजमधून काय धागेदोरे हाती लागत आहेत हे सुद्धा बघणं सुरू आहे. यानंतर वळणार आहोत राज्यातल्या बातमीकडे. राज्यात करोनाबाधित रुग्ण बरं होण्याचं प्रमाण आता वाढत असल्यानं दिलासादायक चित्र निर्माण झालंय. गेल्या 24 तासात तब्बल 2613 रुग्णांनी करोनावर मात केली आहे. तर काल 2500वर नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे राज्यात आतापर्यंत एकूण 43,000पेक्षा जास्त ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत 19,25,000पेक्षा जास्त रुग्णांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळे आता राज्यात रुग्ण बरं होण्याचं प्रमाण हे 95.28% आलंय. मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे, कारण येत्या 1 फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तसे आदेश काढलेत. मात्र ही परवानगी जरी दिली असली तरी यामध्ये एक महत्त्वाची बाब आहे आणि ती म्हणजे पहिली लोकल. सकाळी जी पहिली लोकल आहे ती अगदी 7 वाजेपर्यंत असणार आहे. सकाळी 5 ते 7, दुपारी 12 ते 4 आणि रात्री 9 या 9 नंतर याच वेळेत सर्वसामान्यांना प्रवास करता येणार आहे. म्हणजेच
सकाळी 7 ते 12, दुपारी 4 ते 9 या वेळेमध्ये प्रवास करता येणार नाहीये। अर्थातच याचाच अर्थ असा होतो की पीक आवरमध्ये म्हणजे जी ऑफिस टायमिंग आहे ते जेव्हा बहुसंख्य चाकरमाने मुंबईकर बाहेर पडतात त्या वेळेला सर्वसामान्यांना अजूनही प्रवास करता येणार नाहीये। गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी। आस्थापनांनी सुद्धा कार्यालयाच्या वेळा बदलून गर्दी कमी करायला मदत करावी अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली आहे। आणि लोकल प्रवासाची जी वेळ ठरवण्यात आलेली आहे ती चुकीची असल्याची प्रतिक्रिया प्रवासी देत आहेत। दुसरीकडे आम्हाला लोकलने प्रवासाची मुभा दिली तरी त्याचा आनंद आणि थोडासा का होईना पण दिलासा मिळालाय असं सुद्धा काही प्रवाशांचं म्हणणं आहे। काय नेमकं यांचं म्हणणं आहे त्याच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड यांनी। कशा प्रकारे पाहताय राज्य सरकारने आता 1 फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू केली आहे? सर्वप्रथम राज्य सरकारचे आणि रेल्वे प्रशासनाचे जाहीर आभार की सर्वसामान्य जनतेला यांनी प्रवासाची मुभा दिली। फक्त थोडे प्रवासाची जी वेळ आहे जे सर्वसामान्य माणसांना कोण गावाला जायचं आहे कोण काय त्या दृष्टीने त्या लोकांनी त्याचा विचार करावा। अतिशय चांगले योग्य निर्णय घेतलेला आहे आणि तसा बदला परत तसा बघायला तर असे कोणी सोशल डिस्टन्स वगैरे असं कोणी हे पाहिलं जात नाही किंवा करोनाच्या भीती आता लोकांच्या मनातून निघून गेलेली आहे। त्यामुळे स्वतः लोकांतर्फे आपण आभार मानतो। काय सांगाल, लोकल सेवा तुमच्यासाठी तर सुरूच होती 11 वाजल्यापासून, मात्र आता सर्वसामान्य प्रवाशांना देखील त्याची मुभा मिळाली। हां, सर्वसामान्य लोकांना ही मुभा मिळाली ही चांगली गोष्ट आहे, खास करून महिलांसाठी। म्हणजे जी महिला प्रायव्हेट जॉब करतात त्या लोकांना ॲक्च्युली 11 ते 6 म्हणजे लोकल चालू केली ही ॲक्च्युली माझ्या दृष्टीने चांगली नाही आहे। कारण ज्या लेडीजच्या घरी मुलं असतात आणि ती महिला जर 11 वाजता गेली आणि संध्याकाळी 9-10 वाजता आली तर त्या मुलांचा सांभाळ कोण करणार? त्यासाठीच त्यासाठी ॲक्च्युली सरकारने त्या महिलांना प्रायव्हेट जे जॉब करतात त्या महिलांना सकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत वेळ द्यावी। लोकांनी ही काळजी घेतली पाहिजे की दिलेल्या वेळेत आपण कसं काय आपला वेळ ऑफिसची वेळ मॅनेज करू शकतो किंवा सरकारी क्षेत्र आहे प्रायव्हेट क्षेत्र आहे यांनी सगळ्या ऑफिसेसनी याची काळजी घेऊन गर्दीचं नियोजन करावं जेणेकरून भविष्यात हा प्रादुर्भाव पुन्हा वाढू नये। सरकारचं अभिनंदन आहे। आम्ही एक छोटा व्यावसायिक आहे, आम्हाला उल्हासनगर मुंबईला जायला लागतो, त्याच्यामुळं आम्हाला बसचा प्रवास आता कमी होईल आमचा। थोडक्यात आम्हाला ते काही वस्तू घेऊन येत आहेत। गणेश गायकवाड, न्यूज 18 लोकमत, बदलापूर। बातमी आहे पुढची मुंबई मेट्रो बद्दलची। मेट्रो 2A आणि मेट्रो 7च्या डब्यांचं अनावरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं। मुंबईच्या चारकोप डेपोमध्ये हा सोहळा पार पडला। बंगळुरूच्या भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड अर्थात BAML या कंपनीने हे डबे बनवलेत आणि महत्त्वाचं म्हणजे ड्रायव्हरलेस टेक्नॉलॉजी असलेली ही मेट्रो असेल। येत्या मार्चपासून मेट्रो 2A आणि मेट्रो 7 या 2 मार्गांच्या चाचण्या पूर्ण होतील तर मे महिन्यात सेवा सुरू होईल असा MMRDAचा अंदाज आहे। गाडीला ड्रायव्हरच नाहीये। मी किती प्रगती झालेली आहे। अत्यंत देखणं असं हे रूप आहे जे परदेशामध्ये आपल्याला पाहायला मिळतं किंवा टीव्हीवरती पाहायला मिळतं। परदेशात कशा गाड्या चालल्यात म्हणजे पहिल्या टोकापासून थेट शेवटच्या टोकापर्यंत अगदी नजर जाते। बसायला सुद्धा छान बाकं केलेली आहेत, आतमध्ये व्हीलचेअरची व्यवस्था केलेली आहे। त्याच्यानंतर राजूजी तुम्ही दाखवलं मला ते एक अनोखं आहे, सायकल ठेवायला सुद्धा व्यवस्था आहे। जेवढं जे काय करता येईल ते सगळं या गाडीमध्ये। आणि मग अशी ही गाडी मला जी माहिती हातामध्ये दिलेली आहे त्याच्यामध्ये आपल्या मुंबईत किंवा आजूबाजूच्या परिसरात ही जी काही कामं चालली आहेत मेट्रोची कामं जगाच्या पाठीवरती एवढी कुठे चाललेली नसतील। हा सुद्धा एक आपल्याला अभिमानाचा विषय। मधल्या काळामध्ये जी काय थोडीफार टीका दिली, तुम्ही म्हणे सगळ्याला स्टे देता याला स्टे त्याला स्टे कुठेही दिलेलं नाहीये। जर स्टे दिला असता तर कामच झाली नसती, पण एक एक कामं पुढे जात आहेत। लोक मागतायत काहीतरी आमच्यावरती अन्याय होतोय अत्याचार होतोय पण सरकार डिंब हालायला तयार नाही। हे लोकाभिमुख सरकार असू शकत नाही, ही व्याख्या माझी लोकाभिमुख सरकारची नाहीच आहे। जे जनतेला आवश्यक आहे म्हणजे शिवसेना प्रमुख जे म्हणायचे की जनतेला पाहिजे ते द्या, बरोबर आहे, पण त्याच्या अगोदर जनतेला जे आवश्यक आहे की जनतेला कळलं पाहिजे की अरे हेच तर मला पाहिजे होतं। आणि तसं जनतेला जे आवश्यक आहे जे पाहिजे आहे त्या गोष्टी महाराष्ट्र सरकार तुमच्यासाठी करते। या पूर्वीचं सुद्धा सरकार, प्रवीण तुम्ही पण बसल्यात, असं नाहीये की मी पूर्वीच्या सरकारने काय काम केलं नाही म्हणणार एवढा मी काय नतद्रष्ट नाहीये, नक्कीच नाहीये। पूर्वीच्या सरकारने जे काम केलं ते काम नाकारण्याचा नतद्रष्टपणा मी करणार नाही, पण ते रद्द करण्याचं पण केलेलं नाही। पूर्वीच्या सरकारपेक्षा अधिक गतीने मी ते पूर्ण करतोय।
पुढची बातमी बघूयात. कोरोनामुळे सुरू असलेला लॉकडाऊन पुन्हा वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. 28 फेब्रुवारीपर्यंत हे लॉकडाऊन वाढवण्यात आलंय. पण दुसऱ्या बाजूला मात्र सरकारनं मुंबईतल्या लोकल सर्वसामान्यांसाठी खुली केली आहे. हॉटेल्स, बाजारपेठा खुल्या झाल्या, त्यामुळे लोकांची गर्दी वाढतीये. मग कागदोपत्री लॉकडाऊन कशासाठी असा सवाल सर्वसामान्यांना पडतोय. कोरोना महामारीमुळे मार्च 2020 पासून देशभरात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. सुरुवातीला कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही घोषणा केली. 22 मार्च रविवार को सुबह 7 बजे से रात 9 बजे तक सभी देशवासियों को जनता कर्फ्यू का पालन करना. त्यानंतर कडक पावलं उचलत राज्य सरकारनेही संचारबंदी लागू केली. कोरोनामुळे सर्व काही ठप्प झालं. सुरुवातीच्या 21 दिवसांच्या लॉकडाऊन नंतर पुन्हा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. असं करता करता कोरोना महामारीच्या काळात जवळपास 6 ते 7 महिने कडक लॉकडाऊन पाळण्यात आला. त्यानंतर कोरोनाचा प्रभाव कमी होताच काही नियम शिथिल करण्यात आले. आता हळूहळू नागरिकांचं आयुष्य पूर्वपदावर येत आहे. देशभरात लसीकरण सुरू असल्यामुळे नागरिकांची सुद्धा कोरोनाबाबतची भीती कमी झाली आहे. राज्यातही आतापर्यंत मिशन बिगिन अगेन अंतर्गत अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले. लसीकरण सुरू आहे. कोरोना रुग्णांची संख्या देखील दिवसागणिक कमी होतीये. त्यामुळे राज्य सरकारनं आणखी एक पाऊल उचललंय. मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी लोकल सर्वसामान्यांसाठी सुरू करण्याचा राज्य सरकारनं निर्णय घेतलाय. 1 फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांना लोकलनं प्रवास करता येणार आहे. बाजारपेठा, सिनेमा हॉल, हॉटेल अशा ठिकाणी नागरिकांना यापूर्वीच मुभा मिळाली आहे. त्यामुळे सर्वच ठिकाणी सध्या नागरिकांची गर्दी पाहायला मिळते. आता तर लोकलही सुरू झाल्यानं गर्दी वाढेल हे निश्चित आहे. पण अशातच राज्य सरकारनं लॉकडाऊन 28 फेब्रुवारीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतलाय. आतापर्यंत ज्या सवलती देण्यात आल्या त्या यापुढेही कायम ठेवतानाच कंटेनमेंट झोन मधील लॉकडाऊन 28 फेब्रुवारीपर्यंत वाढवण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. लॉकडाऊनच्या नियमांचं पालन करण्यात यावं असंही या आदेशात नमूद करण्यात आलंय. सरकारनं एका बाजूला नागरिकांसाठी सर्व काही खुलं केलंय, तर दुसऱ्या बाजूला मात्र कागदोपत्री लॉकडाऊन जाहीर केलाय. सरकारच्या या निर्णयामुळे हा लॉकडाऊन कशासाठी आहे असा सवाल सर्वसामान्यांना पडतोय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि यानंतर राज्यातली एक बातमी आहे नागपूरमधली. वाढदिवशी तलवारीनं केक कापण्याचं छायाचित्र फेसबुकवर अपलोड करणं तरुणांना चांगलंच महागात पडलंय. पोलिसांनी दोघांविरुद्ध शस्त्रप्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केलाय. वाढदिवसाला आर्यन आणि रिषभ या 2 तरुणांनी नागपूरमध्ये सत्तूरनं केक कापला. 2 दिवसांपूर्वी आर्यननं फेसबुकवर तलवारीनं केक कापतानाचं चित्र अपलोड केलं, छायाचित्र अपलोड केलं. याबाबत अंबाझरी पोलिसांना माहिती मिळाली. त्यांनी शोध घेऊन दोघांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडून सत्तूर आणि तलवार जप्त केली आहे. फेसबुकवर आपल्या दादागिरीचे, रंगदारीचे टाकू नये याकरता आम्ही प्रयत्नशील. मी याद्वारे नागपूर शहरातील इतर लोकांना सुद्धा नागपूर शहर पोलीस दलातर्फे विनंती करतो की असे जर कोणी सोशल नेटवर्किंगवर फोटो जर अपलोड करत असेल त्याबाबतची माहिती आपल्या नजीकच्या पोलीस स्टेशनला किंवा कंट्रोल रूम 100 नंबरवर द्यावी, जेणेकरून ही गुन्हेगारी आपल्याला उपळून काढता येईल. आणि नागपूरचीच बातमी आहे, कारण नागपूरमध्ये रस्त्यावर स्टंट करणाऱ्यांना आरटीओनं नोटीस बजावली आहे. 4 चाकी म्हणजे 4 व्हीलर जी आहे त्या 4 व्हीलरमधून त्याचा वापर करून ही स्टंटबाजी केली जाते. यापूर्वी सुद्धा या लोकांना नोटीस देण्यात आलेली होती की आपण बघतोय 4 व्हीलर्स आहेत आणि बेधुंदपणे या गाड्या, भरधावपणे या गाड्या चालवल्या जातात आणि स्टंटबाजी केली जाते. रॅश ड्रायव्हिंगमुळे या लोकांना नोटीस देण्यात आली होती, पण तरीही या तरुणांचे स्टंट्स काही थांबले नाहीत. त्यामुळे आता परवानाच रद्द करण्याची नोटीस देण्यात आली आहे. स्टंटबाजी करणाऱ्यांना ही आरटीओची नोटीस देण्यात आलेली आहे. आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत मोहिते. प्रशांत, 2 व्हीलर तर अशा प्रकारे स्टंट वारंवार समोर येतात, पण 4 व्हीलर मधून सुद्धा ही स्टंटबाजी केली जाते. जीवावर बेतणारे हे स्टंट्स आहेत आणि एकदा समज देऊन सुद्धा या लोकांना अजूनही शहाणपणा आलेला दिसत नाहीये.
नक्कीच की 26 जानेवारीला या 4 युवकांनी वंजारी नगरमध्ये जो उड्डाण पूल बनलेला आहे तिथे भरधाव वेगाने आडव्या तिडव्या पद्धतीने 4 चाकी गाड्या चालवल्या आणि त्याची स्टंटबाजी केली होती। त्या स्टंटबाजीचा व्हिडिओ हा सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। पोलिसांनी या युवकाविरुद्ध कारवाई करत 4ही कार चालकांना वाहतूक शाखेमध्ये बोलवले। पालकासमोर पोलिसांनी यांना फटकारले होते। पोलिसांनी कार जप्त करून युवकाकडून 4,200 रुपयाचा दंड सुद्धा वसूल केला। वाहतूक पोलिसांच्या कारवाईनंतर आता आरटीओने सुद्धा हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे। या सर्व युवकांना त्यांचे परवाने रद्द का करण्यात येऊ नये अशी कारणे दाखवा नोटीस सुद्धा परिवहन विभागाने पाठवली आहे आणि यावर स्पष्टीकरण देत आता युवकांना 7 दिवसाचा अवधी देण्यात आलेला आहे। तसेच या 4ही वाहनांची नोंदणी रद्द करण्यात येणार असल्याची माहिती सुद्धा आरटीओने दिली आहे। धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल। आणि कृपया असे जीवावर बेतणारे स्टंट करू नका। 2 व्हीलर असेल 4 व्हीलर असेल पण करून असे स्टंट करू नका असं आवाहन आम्ही न्यूज 18 लोकमतच्या वतीने करतोय। पुढची बातमी बघूयात। अजित पवारांच्या उपस्थितीत पुणे जिल्हा परिषदेत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। यावेळी शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांचा अजित पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। विद्यार्थ्यांनी काळाची गरज ओळखून करिअर निवडावं असा सल्ला यावेळेला अजित पवार यांनी दिलाय। मतदारांनी पराभव केला तर आम्हाला घरी बसावं लागतं पण झेडपीचे सीईओ IAS असल्यानं रिटायर होईपर्यंत सरकारी नोकरीत असतील आणि त्यांचं प्रमोशनही होईल। त्यामुळे राजकारणात यायच्या भानगडीत पडू नका असा सल्ला अजित पवारांनी या मुलांना दिला। करिअर निवडताना पारंपरिक पद्धतीचा विचार न करता नवनवीन क्षेत्रामध्ये करिअर करण्याचा विचार आपण करावा। मळलेल्या वाटेमध्ये नवीन वेगळ्या वाटेवर यशस्वी होण्याची संधी तुम्ही त्या ठिकाणी मिळवली पाहिजे। ज्या क्षेत्रात तुम्हाला आवड असेल, जिथं तुम्हाला काम करताना कंटाळा येणार नाही असं करिअर निवडण्याचा प्रयत्न करा। त्याच्यातून तुम्हाला कामाचा पण आनंद मिळेल, जगण्याचा पण आनंद मिळेल। मित्र आणि मुलींनी मैत्रिणी चांगल्या निवडा। बऱ्याचदा कधी कधी पोरं कामाला लागतात मित्रामुळे, नाही ते सल्ला देतात। त्याच्यामुळे जीवनात मित्र सगळ्यात महत्वाचे असतात। मित्र निवडताना काळजी घ्या तुमचं यशस्वी होण्यात किंवा तुम्हाला बर्बाद करण्यात देखील मित्राची भूमिका महत्वाची असते। वय किती आहे काय विचार करू नका, रोज व्यायाम करायला शिका, योगा करा, व्यायाम करा, जे काही करता म्हणजे आरोग्याला करता येईल ते नाही, आरोग्याला चांगला असेल तो व्यायाम करण्याचा बाबंनो प्रयत्न करा। त्याच्यात तुम्ही बघता आमच्यातले काही पुढारी हे पोटं वाढलेले असतात, काय त्यांचं त्यांना कळतरी नाही कुणाला माहिती। आता इथं नाही ही वाढायला लागला, ही पूर्वी इतका नव्हता। मी रणजितला ज्यावेळेस त्याचं लग्न झालं नसताना मी तिकीट दिलं त्यावेळेस त्याला 5 वाजता गेलं, जरा सुटायला लागला। काळजी घे बाबा, काळजी घे। तुझ्या देखत सांगतो लोक मुलं मला म्हणते तुमच्या मागे बसलेल्यांना सांगा मग आम्हाला नंतर बोला, म्हणल्यावर माझी पंचायत होती। बातमी आहे शेतकरी आंदोलनाबद्दलची। केंद्र सरकार आणि आंदोलक शेतकऱ्यांनी त्वरित तोडगा काढावा, विनाकारण प्रश्न लांबू नये अशी भूमिका पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी मांडली आहे। मेरा तो सजेशन दोनों को है, किसानों को, किसान जाके अपने गवर्नमेंट को अगर बुलाए कि आप जाओ और अपनी बात को ख़त्म करो, ये लंबा नहीं चल सकता। और गवर्नमेंट को मेरी रिक्वेस्ट है कि आप मीटिंग रखवाओ और किसानों को बैठा के इसको अब एक प्यार से बात करो, एक दूसरे को दुश्मन समझ के मत बात करो। तो नहीं सर, मीटिंग्स तो कई हो गई, आपने देखा स्टेलमेट है इसमें। तो ये स्टेलमेट क्यों करें? अगर मुझे उठाते ना और मुझे चेयरमैन बनाते, एक दिन में ख़त्म कर देता है ये बात को। जब ये आई कांट अंडरस्टैंड, लंबा किस वास्ते आप लेकर जा रहे हो उसमें। दिस इज़ नॉट अ थिंग टू प्रोलॉन्ग। जितना प्रोलॉन्ग होगा, मैं तो 52 ईयर्स हो गए मुझे पॉलिटिक्स में, मैंने बहुत कुछ देखा है पंजाब में। आपको जब मालूम है जब ये टेररिस्ट पीरियड हुआ था कितनी हमारी लोग मरे यहाँ, 36,000 मरे इधर पंजाब में, खून इस पंजाब में चला था। और ये सब ज़माना मैंने देखा है। जितना आप डिले करोगे इतना मुश्किल होगा आपको। अभी मन बनाओ, गवर्नमेंट भी बनाए मन, किसान भी बनाओ, बैठो और ख़त्म करो। येत्या 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे। कोरोना काळातील देशाचा अर्थसंकल्प सादर होत असल्याने प्रत्येकाच्या काही ना काही अपेक्षा आहेत आणि याच पार्श्वभूमीवर आपण लघु उद्योजकांच्या काय अपेक्षा आहेत आणि त्यांच्या समोर कोणती आव्हाने आहेत याबाबत विविध तज्ञांनी जे विचार मांडलेत ते पाहणार आहेत आणि या सगळ्याचा आढावा घेतलाय न्यूज 18 लोकमतनं। कोरोनाच्या महासंकटाचा मोठा फटका रेल्वेला बसलाय, त्यामुळे या अर्थसंकल्पाकडून रेल्वेच्याही खूप मोठ्या अपेक्षा आहेत।
पाहूयात रेल्वे प्रवासी संघटनांचं काय म्हणणं आहे. रेल्वे मंत्र्यांनी कल्याण कसारा तिसरी मार्गिका आणि कल्याण कर्जत तिसरी मार्गिका हे घोषित केलं. 2016ला कल्याण कसारा तिसऱ्या मार्गिकेचं काम सुरू झालं, परंतु गती घेतलेली नाहीये. दुसरीकडे कल्याण कर्जत मार्गावरचा सर्वे झालाय, परंतु कुठल्याही प्रकारचं जो कामाला गती व्हायला पाहिजे होती ती अद्यापपर्यंत झालेली नाहीये. आम्ही कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेच्या माध्यमातून रेल्वे मंत्र्यांना एवढीच विनंती करू इच्छितो की जे रेल्वे बजेटमध्ये ज्या घोषणा केल्या जातात त्यांची पूर्तता वेळेवर होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर कल्याण कसारा आणि कल्याण कर्जत मार्गावर झपाट्याने प्रवासी लोकसंख्या वाढत चाललेली आहे. मुंबईमध्ये जागा नसल्यामुळे आज मुंबईचा जो रहिवासी आहे तो कसारा आणि कर्जत ह्या परिसरामध्ये आपली घरं घेत आहेत. त्यामुळे ह्या परिसरामध्ये जवळजवळ आम्ही 8 वर्षापासून बोलतोय की कल्याण कसारा आणि कल्याण कर्जत शटल सेवा सुरू करा. आणि यानंतर आपण या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय, पण ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.